मॅम, माझं बाळ दूध पिलं की तोंडातून आणि नाकातून उलटी काढतं. काय हे नॉर्मल आहे का? बेबीजमध्ये त्यांची पचनसंस्था ही इमॅच्युअर असते. त्यांची पचनसंस्था पूर्णपणे बनलेली नसते. त्यांची अन्ननलिका आणि जठर यामध्ये जे जंक्शन असतं, ज्याला आपण लोअर इसोफेजियल स्फिंक्टर म्हणतो, ते इमॅच्युअर वीक असतं. त्यामुळे पोटामध्ये जे दूध आहे ते अन्ननलिकेमधून गुळणी किंवा उलटीसारखं बाहेर येतं. काही मुले दह्यासारखी उलटी करतात, कारण जेव्हा पोटामध्ये दूध गेल्यानंतर ते ॲसिडसोबत मिक्स होतं, त्यामुळे ते दह्यासारखी उलटी होते. हे रिगर्जिटेशन, स्पीटअप्स किंवा गुळणी काढणे हे नवजात जन्मलेल्या बाळामध्ये पण होऊ शकतं आणि 4 ते 6 महिन्यांच्या मुलांमध्ये याचा पीक असतो. तर 1 वर्षाचे झाल्यानंतर ते हळूहळू कमी होतं. तर यासाठी उपाय काय करायचे? बाळाला दूध पाजताना अपराईट पोझिशन म्हणजे डोक्याकडची बाजू थोडीशी उंच करून पाजायचं. बाळाला दूध पाजून झाल्यानंतर त्याची चांगली ढेकर काढायची आणि 15 ते 20 मिनिट त्याला अपराईट पोझिशन म्हणजेच खांद्यावर थोडा वेळ उभा करायचं. बाळाला फ्रिक्वेंट आणि स्मॉलर फीड्स द्यायचे. बाळाचं जर वजन चांगलं वाढत असेल, बाळ 7 ते 8 वेळेस चांगली सू करत असेल, बाळ अस्वस्थ नसेल, छान खेळत असेल, तर पालकांनी काळजी करण्यासारखं कारण नाही. पण बाळाला हिरव्या रंगाची उलटी होत असेल, बाळाची उलटी पुढे जाऊन पडत असेल म्हणजेच प्रोजेक्टाईल वॉमिटिंग असेल, अशा कंडिशनमध्ये तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनशी संपर्क साधा. थँक्यू.